श्री दत्तात्रेय भगवान त्रिदेवांचा अवतार भगवान श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे साक्षात अवतार मानले जातात. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञान, साधना आणि त्याग यांचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचा जन्म माता अनुसया व ऋषी अत्री यांच्या घरी झाला आणि हे पवित्र जन्मस्थान आहे माहूरगड, नांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र. माहूरगडावरील श्री दत्तात्रेय मंदिर जागृत धुनी आणि अद्वितीय आध्यात्मिक वारसा. माहूरगडावर असलेले श्री दत्तात्रेय मंदिर हे हजारो वर्षांचे इतिहास सांगणारे जागृत स्थान आहे. येथे अद्यापही जागृत धुनी सतत प्रज्वलित आहे. भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या धुनीला दैवी शक्ती मानली जाते. धुनीभोवती भक्तजनांच्या अखंड उपस्थितीमुळे वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले असते. शंकराचार्यांनी घालून दिलेली परंपरा असे मानले जाते की आद्य शंकराचार्य यांनी या मंदिरात 4 भारती घराण्यातील महंतांची परंपरा सुरू केली. ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. 4 घराणी, लहान घोडे घराणे, मोठे घोडे घराणे, मोठी हवेली घराणे, लहान हवेली घराणे. या परंपरेनुसार सध्या महंत म्हणून परमपूज्य श्री मधुसूदन भारती महाराज हे 42 वर्षांपासून सेवा करत आहेत. त्यांचे आध्यात्मिक नेतृत्व, संयम आणि साधनेमुळे आज हजारो भक्त त्यांच्या आशीर्वादात आपले जीवन समृद्ध करत आहेत. प्राचीन समाधी स्थळे. या मंदिराच्या परिसरात महंत व तपस्वी संतांच्या समाध्या आहेत. काही समाध्यांवर 100 वर्षांहून अधिक कालावधीचे शिलालेख असून स्थानिक समजुतीनुसार सुमारे 1000 वर्षांपूर्वीपासून येथे अखंड साधना सुरू आहे. समाध्यांमध्ये एका विशिष्ट रेखाटनातून त्यांचा तपोबल आणि त्याग दिसून येतो. संस्थेचे कार्य व व्यवस्थापन या पवित्र स्थळी श्री दत्त महाशुभ संस्थान कार्यरत आहे. या संस्थेचे विद्यमान मुख्य पुजारी व अध्यक्ष श्री बळीराम भारती हे भक्त सेवेमध्ये समर्पित असून भक्तांना आध्यात्मिक जागृतीच्या दिशेने मार्गदर्शन करतात. संस्थेच्या वतीने विविध धार्मिक सोहळे, सेवा उपक्रम आणि भक्तांसाठी भोजन व निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जय माहूर. माहूरगडाच्या पायथ्याशी वसलेले देवदैवेश्वरी श्री दत्तात्रेय मंदिर हे विशेषतः महानुभाव पंथाशी संबंधित आहे. येथे भगवान दत्तात्रेय व त्यांचे शिष्य चक्रपाणी महाराज यांच्या तपश्चर्येची परंपरा आहे. महानुभाव पंथामध्ये तप, संयम, आत्मशुद्धी आणि गुरुभक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. चक्रपाणी महाराजांची साधना. चक्रपाणी महाराजांनी या ठिकाणी 6 महिने अखंड तपस्या केली आणि नंतर द्वारकेकडे प्रयाण केले. त्यांच्या तपशक्तीने हे स्थान पवित्र मानले गेले. मंदिरात दत्तात्रेय व चक्रपाणी महाराज यांच्या मूर्ती आहेत आणि विशेष वेळेनंतर त्या मूर्ती मंदिरातून अन्यत्र हलवून पुन्हा स्थापित केल्या जातात. ही परंपरा दत्तप्रेमी भाविकांमध्ये श्रद्धेचा विषय आहे. दत्तात्रेय भगवानांची निद्रा परंपरा या मंदिराशी एक गूढ व भाविक श्रद्धेचा भाग जोडलेला आहे. अशी समजूत आहे की भगवान दत्तात्रेय प्रत्येक रात्री येथे निद्रेसाठी येतात आणि नंतर त्यांचा पुढील आध्यात्मिक प्रवास सुरू करतात. या परंपरेने मंदिराला एक अद्वितीय आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. माता अनुसया मंदिर. जन्मभूमी माहूरगडावरील माता अनुसया मंदिर हे भगवान श्री दत्तात्रेय यांचे पवित्र जन्मस्थान मानले जाते. येथे माता अनुसयाच्या अतीव तपश्चर्येमुळे त्रिदेव एकत्र अवतरले आणि त्रिमूर्तींचे एकत्र रूप म्हणजेच श्री दत्तात्रेय यांचा जन्म झाला. त्यामुळे माहूर हे भारतातील एक अद्वितीय त्रिदेवपीठ मानले जाते. भगवान श्री दत्तात्रेय यांचे माहूरमधील हे तीर्थक्षेत्र म्हणजे भक्ती, ज्ञान, साधना आणि त्याग यांचा समन्वय आहे. मी वासुदेव भारती, गुरु बळीराम भारती, दत्त संस्थान शिखर, माहूरगड. दत्त संस्थान शिखर इथे दत्त महाराजांचं वास्तव्य म्हणजे निवासस्थान. इथून 1 किलोमीटर लांब अनुसया मातेचे मंदिर आहे. तिथं दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि माहूर गावात वस्तीमध्ये देवदेवेश्वरी आहे. तिथं दत्तात्रेय महाराजांचं निवासस्थान आहे. ह्या देवस्थानावर भारतीय घराण्याची परंपरा आहे. ती परंपरा आद्य शंकराचार्यांनी 2000 वर्षापूर्वी
इथे चालू केलेली आहे. त्याआधी हे देवस्थान राजा महाराजांच्या ताब्यात होते. आद्य शंकराचार्यांनी ज्यावेळेस ते भ्रमणासाठी आले होते त्यावेळेस इथे येऊन भारती घराण्याची परंपरा म्हणून त्यांनी स्थापन केली. जसे 4 पीठ आहेत, शृंगेरी मठ, शारदा मठ, असे काची मठ, 4 मठाला सोडून हे 5वं पीठ म्हणून आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. इथे भारती घराण्याची परंपरा आहे. आजपर्यंत इथं 33 महंत झाले. पहिले महंत सिद्ध भारती महाराज म्हणून होते. त्यांनी 500 वर्ष गादीचा कारभार सांभाळला आणि त्यानंतर ते त्या बांबूच्या झाडाच्या बाजूला महाराज अदृश्य झाले. महंत महाराज हे अदृश्य झाले म्हणून त्यांची समाधी तिथे केली. बाकी समाध्या कोणी 200 वर्ष, 150 वर्ष, 100 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष असे त्यांनी कारभार सांभाळला. या देवस्थानाला 12,000 एकर शेती आहे. पहिले येथे नायब तहसीलदार हे सचिव होते, पण कालांतराने विश्वस्त लोकांनी त्यांना काढून स्वतः सचिवपद आपल्याकडे ठेवून घेतले. येथे जे हिंदू संस्कृतीचे सर्व सण होतात ते सर्व सण इथं मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. दिवाळी असो, पोळा असो, नागपंचमी असो, दसरा असो, हे सर्व सण इथं केले जातात. महालक्ष्मीचा सण पण होते. इथं 4 घराणे आहेत. लहान घोडेघर, मोठं घोडेघर, लहान हवेली घर आणि मोठं हवेली घर. या 4 घराण्यामध्ये जे साधू संन्यासी लोक राहतात त्यांच्यापैकीच महंताची चिठ्ठी टाकून, नावाची चिठ्ठी टाकून महंत म्हणून त्यांना गादीवर बसवतात. पण जोपर्यंत पहिले महंत आहेत तोपर्यंत नाही. ते समावल्याच्या नंतरच ही विधी केल्या जाते. 4 घरापैकी जे कोणी महाराज असतील त्या महाराजांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकतात आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याला महंत म्हणून गादीवर बसवतात. अशी ही परंपरा चालू आहे. आता येणारी रक्षाबंधनची पौर्णिमा, ह्या पौर्णिमेला 8 तारखेला इथून वेढा निघते. त्या पूर्ण पहाडाला 35 किलोमीटरची परिक्रमा आहे जवळपास. मग इथून कमंडलून काळं पाणी होऊन अनुसूया मातेच्या पाठीमागून सया माता करून मातृतीर्थ करून पांडवलेनी करून ते बद्रिकाश्रम म्हणून आहे, बद्रिकाश्रम, तिथून नवनाथ करून वनदेववरून कैलास टेकडी करून पुन्हा शेखपरीतवरून अनुसूया मातावरून सर्व तीर्थ. हा जवळपास 30-35 किलोमीटरचा प्रवास, 40 किलोमीटर जवळपास हा 1 दिवस आणि 1 रात्र केला जाते. म्हणजे 8 तारखेला 4 वाजता इथून निघतात तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता इथं पोहोचतात. त्यावेळेस जवळपास 7-8 लाख पब्लिक सोबत राहते आणि काही महाराज लोक पण असतात. पूर्ण पहाडाला वेढा करून आल्याच्या नंतर त्याचा समारोप होते. तर त्याच्या आधी उद्या 3 तारखेला इथं दत्त नामाचा सप्ताह बसवला जाते. देवादत्ताच्या गजरात 7 दिवस सप्ताह चालते आणि परिक्रमा करून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा करून ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. असा इथला इतिहास आहे. त्यांचा समन्वय आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणारे भक्त इथे समाधी स्थळांना वंदन करतात, जागृत धुनीसमोर प्रार्थना करतात आणि दत्तबाबाच्या रूपाने आत्मशुद्धीचा अनुभव घेतात. या सर्व गोष्टी आपल्याला अध्यात्माच्या गाभ्यात घेऊन जातात आणि मानवतेच्या एकत्वाची जाणीव करून देतात. आपण अनुभवलेली ही आध्यात्मिक यात्रा केवळ इतिहास नव्हे तर आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि भक्तिभावाचा भाग आहे. श्री दत्तात्रेयांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आजही जागृत आहे, दिव्य आहे. जर ही माहिती तुम्हाला भावली असेल, जर या आध्यात्मिक वारशाने तुमच्या अंतःकरणाला स्पर्श केला असेल तर कृपया हे व्हिडिओ लाईक करा, आपल्या प्रियजनासोबत शेअर करा
आणि आमच्या TCN न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या एका क्लिकमुळे हा सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा अजून अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. कमेंट्समध्ये आपले विचार जरूर लिहा. हर हर दत्त. जय गुरुदत्त.